बोलले का दादासोबत? नाही बोललो नाही ना अजून. मग कधी बोलसान? काय पेरणी गिरणी लोकांची झाल्यावर बोलसान का तुम्ही? बोलतो ना. बोलून घ्या ना त्यांच्यासोबत, म्हणजे ते बियाणं आणतील तर मग आपलंही आणून देतील. ते बोलाच लागते दादासोबत. तर मला काय एवढं काही समजत नाही त्याच्याबद्दल. मग तेच तर म्हणते मी, आता सगळेच तर लोक आपल्या शेताचे काम करून राहिले. ते तर आहे. तुम्हाला तर माहिती आहे त्या डेअरीच्या भरोसे किती होणार आहे. मग काय पगार भेटते तुम्हाला? आता थोडी होणार आपलं पुरं 12,000 रुपयात. आता आपल्याला पोरकं झालाय. ते तर मला समजते. योगेश भाऊ बी तुमचं वाढू किती वाढवणार आहे? 2-1,000 रुपये वाढवतील. ते तर समजते मला. तर जे आपली शेती आहे त्यात लावून द्या पीक. तर चांगलं झालं तर मग अजून पुढच्या वर्षी दुसऱ्याचं करू. पाहू ना तसं. आता काय होते तर घेऊन पाहू आता अनुभव. तेच म्हणते मी. आता बियाण्याली तर पैसे जमा लागन. योगेश जवळूनच घ्या ना, त्यांच्याजवळूनच घ्या उधार पैसे. पाहतो ना आता कसं काकुली दवाखान्यात नेलं होतं तर त्यांनी पैसा लागला असन. असं करा ना, तुमच्या आईसून घ्या ना. आता आई नाही इथं. येणार नाही का तुमची आई? येईन तर खरं होते. टेन्शन आहे त्यांच्याजवळ. आहे तर खरं. पाहू ना आता काय होते तर. पाय ना कसा पाहते. मग तो सगळ्या गोष्टी ऐकते. काहीच तर रडत नाही आणि तू म्हणतो रडतो. त्याला घेऊन उभं राहिलं की तो रडत नाही. त्याला खाली टाका फक्त तुम्ही, त्याचं रडणं सुरू होऊन जाते. आता लेकरायचं तसंच राहते. पोहोचली का तुझी आई? पोचली ना. थोड्या वेळच पहिले आईचा फोन आला होता, पोचली म्हणे मी. काय राहिले असतात आता. जाऊ द्या ना, तिलाही करमत नव्हतं इथं. करमायचं काय आहे. राहून किती दिवस राहिली असती. शेवटी मलाच पाहा लागते. ते तर आहे. तुला पाहणी लागणार तर कोण पाहणार आहे काय माहिती. आई कधी येते मग इथं. तुमच्या आईले काय फिकर आहे बापा? त्यांना काय इथं करमलं नाही की चालल्या पोरीच्या घरी. तर ताई बोलत राहते ना आईले. मला तर काही कळत असते तुमच्या आईचं. आता इथं राहिले असत्या तर असं मला मदत झाली असती. जाऊ दे ना, आता कोणाला रोखू शकतो काय. तुझ्या आईले तू रोखू शकली नाही तर मी आईले रोखू शकतो काय. तुमच्या जो उत्तर तयारच आहे ना. चाल बापा, लय उशीर होऊन राहिला मला. तुम्हाला तर हाच आहे. रीतनी चाल लागत काय तुले. काय आता आराम करशील तू? नाही कायले आराम करू. याला झोपवतो आणि काम करतो. लय काम असतात तुले. काय करतो दिवसभर? घरीच तर राहतो तू. बरोबर आहे तुमचं. घरीच तर राहतो. झाडू पोचा भांडे कुंडे कोण करते? ते तर काय रोजच काम आहे तुझं. बरोबर आहे ना. चाल बाबू, येतो मी. माझ्या पार्थ येतो मी. बोलतोय तो तुमच्या सोबत. बोला ना एक दिवशी. ठीक आहे येतो मी. त्याची काळजी घे. चाल येतो मी. त्याची काळजी घे. त्याला रडू गिडू नको. त्याला झोपव आणि मग काम कर. तसाच करतो ना. चाल बापा, गेले हे आता याला झोपवतो आणि काम करतो. झोपल्याशिवाय थोडी काम होणार आहे मग. त्यात हे म्हणतात काय करतो म्हणते तू. यांना थोडी करते. काय तू इथं बाहेर बसली आहे? आता म्हटलं ह्या झाडाला पाणी किती देऊन देतो. काऊन काय झालं आता? ते अनिता किती वेळची फोन करून राहिली तुले? तो घरातच आहे. तर बाहेर येतो तर बाहेर फोन घेऊन येत जाय ना. कधी काय काम पडू शकते कधी काय नाही. काय झालं सांगा. काय म्हणत होती? ते म्हणत होती की तिच्या सासूबाईले काय म्हणते ते शुगर झाला म्हणते. काय झालं? शुगर. काही बोलता. आता तर बऱ्या होत्या त्या दिवशी आपल्या घरी आल्या तर पुरणपोळी जेवल्या. असं कसं होऊ शकते? त्यांना 8 दिवसापासून बरं नाही वाटत होतो. मग डॉक्टर जवळ जाऊन चेक केलं तर शुगर निघाली. मग आता तब्येत कशी आहे? काय नाही, आता बरी आहे म्हणते. डॉक्टरनं दिल्या म्हणे गोळ्या औषधा, तो बरी आहे म्हणे आता तब्येत. या बिमाऱ्याचं काही सांगताच येत नाही ना, कधी काय होईन तर. ना ते सांगत होती. नाही बाबा, मी आईले किती वेळचा फोन करत आहे म्हणे, आई उचलतच नाहीये. तर मी लय वेळची बाहेर बसली आहे. झाडझूड केलं, पाणी गिनी टाकतो. तशीच आहे ना तू, भयाडी 1 नंबरची. त्यात काय आहे, त्या बाईच्याही मागे काही ना काही चालूच राहते. त्या वेळेस हाताले प्लास्टर झालं होतं त्यांच्या. आता काय हे शुगर झाली. काय खरं राहते व म्हातारपणी. ते तर आहे. आणि तुम्ही जाणार होते ना बियाणं आणायला, कधी चालले मग? जातो ना, त्या म्हटलं जेवण गिवण करतो आणि मग चाललं जातो बियाणं आणायला. झाला का स्वयंपाक? झाला ना, स्वयंपाक करून घेतलाय मी. आता कसं बियाणं आणलं आणि पाऊस पडला की पेरणी करून देता येते. आता वाफे की पेत पडले आपल्या शेतात. ते तर आहे. हे पोट्ट उठलं की नाही अजून? उठलं ना. काहीतरी पाहत होता तो मोबाईल मध्ये. काय मोबाईल मध्ये पाहिल्याशिवाय काय काम आहे त्याले? नाही कामाचंच राहते त्याचं. काय पेरणी करावं काही समजत नाही. मंदा चहा कर. काय एवढं ऊन आहे तरी चहा कर म्हणतात. कर ना, आता काय होते. दादा झोपलाय का? नाही रे, लेटलो होतो ना. बस ना. काय म्हणत होता? दादा, मी शेताच्या बद्दलच तुझ्यासोबत बोलत होतो. 2-3 दिवसापासून विचार करतोय, बोलतो काही टाइम भेटत नव्हता आणि तुलाही नाही. अरे शेत साफ करायचं चालू होतं. काय दादा, मी विचारत होतो की शेतात काय पेरू बा, कसं घेऊ पीक.
हा तुला माहिती आहे मला काही माहिती नाहीये. आता तू लावतो म्हणतो काय पेरतो काय? हाव दादा म्हटलं पेरून टाकतो ह्या वर्षी. आता कसं डेअरीमधून टाइम भेटत जाईल तर मग शेतीकडे पाहणं होते. ते तर बरोबर आहे रे तुझं, पण होईन का तुझ्यानं? लय हे करायला लागते. त्यात पावसाचा विचार असते, उन्हाचा सगळ्या गोष्टीचा विचार असते ना. वादळ आलं तर आपलं पीक पडून जाते, सगळ्याच गोष्टी आहे. आता दादा त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मग आपण तर पेरणारच नाही. हो रे ते तर आहे. मी काय म्हणतो आपण दोघं आदाय पेटाईन करतो काय? आता मी तर पहिलेच शेती घेतली रे. कोणाची घेतली दादा? त्या अनिलची शेती घेतली ना. त्याची 6 एकर भेटली मला करायसाठी. हाव काय दादा? माझ्याजवळच तर लय झाली रे. लाव ना तू पे. हा सांगन मी तुले मदत पडली तर. हा तुले सगळ्या गोष्टीचं ते आणून देतो मी. ते ट्रॅक्टर लागत असन तर ट्रॅक्टर भेटून जाते, बाया लागत असन तर बाया भेटून जाते. काहीच टेन्शन घेऊ नको. फक्त तिथं जेव्हा मजूर कामाला येते त्यावेळेस तुले तिथं हजर राहा लागन. नाही तर तू काय म्हणशील मजूर काम करते आहे आणि तू घरी बसलाय, असं चालत नाही. हाव दादा ते तर आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कर तू आणि मगच हे कर. हाव दादा सगळ्या गोष्टीचा विचार केलाय मी. आता कसं 12-13 हजार रुपयात काय होणार आहे बरं? थोडीशी शेती किती केली तर हातभार तरी लागते. हाव रे ते तर आहे. बापरे, आज कशी काय चक्कर मारला इकडे? काय नाही बहिणी, ते थोडंसं शेतीचं बोलायचं होतं म्हणून. हाव काय? कर ना याच्यासाठी चहा. हा व करतो ना. नाही ना वहिनी, आताच जेवलो मी. घ्या ना भाऊ थोडासा चहा. काय होते? काय करतोय आपला पार्थ? झोपलाय तो आता. हाव काय? आई कधी येते दादा? काय माहिती कधी येते आई. तर काल फोन आला होता आईचा, अजून काही येत नाही म्हणे मी. आईले बरं करमते तिकडे तर इकडे राहतो. कोण बोलन बापा तुमच्या आईले आणि कोण समजवणार आहे? तुमच्या बहिणीला समजायला पाहिजे ना. तर इथं राहिली असती, अश्विनीचे लेकरं पाहिले असते. हा माझ्या लेकराले पाहिलं असतं. आता पेरणीचा टाइम, आता पेरणी गिरणी करायला वावरात जा लागते. पारचे नड येते, त्याला तेवढीच मदत होऊन जाते. दिवसभर लेकरायले पाहिलं तरी. बोलाच लागून आईले. मग का नाही? तुम्हीच तर बोलत नाही तुमच्या आईले. जातोच मी आईले घेऊन येतो, कारण की खरंच आहे ना पेरणीचे कामं लागून जातील. मंदा तर शेतात राहत जाईन. मग का नाही दादा, दिवसभर कोणी ना कोणी पाहिजे घरी. मग का नाही? ते दोघंचे दोघं असे भांडते की बस. राणी न गोल्या लय भांडते ना दोघंचे दोघं. हो ना, त्यांना बघायला तर कोणी ना कोणी पाहिजेच. आईले बरं करमते तिथं. काय जाते ना आई जवायच्या घरी किती वेळा. काय माहिती काय भेटते तुमच्या आईले तिथं. तर लोकायले काय वाटत असं बरं आता की सुना वागवत नाही का बरं यांले? नाही हो वहिनी, असं काय म्हणतील लोक. भाऊ बोलणारे बोलतच असतात ना. अहो ते तर आहे बरोबर तुमचं. जातोच मी उद्या आणि घेऊन येतो आईले. नाही तर फोनच करतो तिले की ये म्हणून आता इकडे. जाऊ ना 2 दिवस राहाव या पोरीच्या घरून वापस. चाय तर लय आहे, महिना 15-15 दिवस जाऊन बसते. आईचं असंच आहे ना. वहिनी तुमच्या आई आल्या होत्या ना, गेला का? हा गेली आई, कालच गेली आई. तर राहिल्या असत्या. नाही ना, घरचे कामं गिमं होते त्याच्या कारण गेली. हाव ना बरोबर आहे. हाव रे, त्या लता काकूची तब्येत खराब झाली म्हणते. हाव दादा झाली होती ना, शुगर निघाली त्यांले. हाव का रे? 450 आहे त्यांची शुगर. हाव का रे? ते पण काकासोबत जायचं होतं बियाणं घ्यायसाठी. तर काका घेते त्या दुकानात भेटून जाते आपल्याला. आणि काका कसं नगदी घेते तर आपल्याला उधारी भेटून जाते. हाव का दादा? हाव, काकाच्या ओळखीचे येते तर काका पहिल्यापासून तिथूनच घेते, तर मी तिथूनच घेतो आणि चांगलं बियाणं देतो. तो बोला लागन शेतात काकासोबत. मग दादा मी काय करू सांग ना आता. काय ना, तुले कोणतं पीक घ्यायचंय तर तसं सांगून दे, मी तुले बियाणं घेऊन देतो. अजून तुले कोणा फसवलं गिसलं तर. हाव दादा मी तेच म्हणतोय. तुम्हीच घेऊन द्या ना चांगलं बियाणं गियाणं. नेमंदी करून द्या त्यांचं. हाव करून देतो ना. भाऊ कापूस गिपूस काही लावू नका, कारण वेचाले बाया काही भेटत नाही. आणि बाया भेटल्या तर त्या अश्विनी कुठं जाणार आहे अजून शेतात. अजून तिचं पोरगं लहान आहे, तर बाया मागे तर कोणी ना कोणी लागतेच. त्या कारण ते पीक काही घेऊ नका तुम्ही. हा वहिनी, ते कापूस तूर ते काही घेत नाही मी. असं घ्या की पटकन येईन आपल्या हाती पीक. कापसामध्ये कसं वेचायले बाया सांगा तर भेटत नाही, निंदाले बाया सांगा तर भेटत नाही. ते तर बरोबर आहे वहिनी तुमचं. आता मी पाहतो ना, मी लोकांच्या घरी जातो तर मालक राहिले तर पटकन काम करतात. मालक नसला तर मग बसता आरामात. ते तर बरोबर आहे वहिनी तुमचं. आता इलेलं आहे माहितीये पप्पा, माझ्यापेक्षा तर जास्त. हाव ना व, आम्ही करतोच तसं. तुम्हाला माहित नाही का? माहिती आहे मले. नुसतं बसतात पेत अर्धा घंटा, काय वेळ लागते का काय माहिती. मग जेवायला 1.5 घंटा घेते. घरी पाहिलं तर 10 मिनिटात जेवते. त्या शेतात गेल्यावर 1.5 घंटा जेवते. मग काही 1 दिवसाचं काम असते काय? रोज करा लागते, म्हणून तसं आरामात करा लागते. रोज केल्यानं जाता येईन काय मग असं धावपडीत कामं केले तर? त्यांचंही बरोबर आहे दादा. त्यांनी एका दिवशी थोडी करावं लागते, रोज सकाळी उठल्यावर तेच काम आहे. अरे ते बरोबर आहे, पण आपल्याला रोज द्यावं लागते ना. आणि रोजही कमी घेत नाही. बरं जा ना, चहा बनव ना. जाऊ दे ना दादा. बनवतो ना. आणतच नाही ना लोक, उशीर करते. नाही रे दादा, काय करते ना वहिनी. शेतातलंही करते, घरचंही करते. अश्विनी दवाखान्यात तेव्हा किती गेलं का वहिनीनं. हाव रे, करते गिरते तसं. मग पाय दादा,
तसं पेरणीचं बियाणं कोणतं आणतं काय आणतं तर ठीक आहे ना, मग हे घ्यायला जाईन ना तेव्हा तू आणतो मी. हाव दादा तसंच कर. हा हॅलो भाऊ बोला. अहो दादा मी वायरमॅन बोलून राहिलो. हा बोला ना दादा, काय म्हणतो ते. अहो तुम्ही बिलच तर नाही भरलं, लाईट कापू का मग तुमची सांगा. नाही हो दादा भरला ना. अहो मी घरातलं नाही म्हणून राहिलो, शेतीचं बिल म्हणून राहिलो. हाव काय ते राहून गेलं वाटते. भरून घ्या ना, 15 तारीख शेवटची आहे ना. ठीक आहे ना भरतो मी ते. मग का नाही फालतूचे मग वाढतेत ते. हाव ते समजते मले, कसं विसरून गेलो मी म्हणून राहून गेलो. हाव दादा ते भरून द्या लवकर सवकर. ठीक आहे ना भरतो मी. ऑनलाईनच भरा लागेल ना. ऑनलाईन भरा, इथं येऊन भरा, काही फरक नाही पडत. हा ठीक आहे ना, मी ऑनलाईनच भरतो, काही येत नाही तिकडे एवढ्या दूर. ठीक आहे दादा भरून टाका मग. हो भरतो. काय झालं दादा. काही नाही रे, लाईट बिल भरायचं राहून गेलं. ते बिल कसं लय होतं तो विसरूनच गेलो मी भरायचं. हाव काय दादा. लय राहते ना शेतीचं, त्यावेळेस मोटरच बिघडली होती माई. तो दादा मी पीक घेतल्यावर तो पाणी लागण ना रे मला. हाव रे मग घेऊन जायचो ना. हा आपल्या विहिरीतलं पाणी. सांगून देजो बिला गिलाचं किती भरा लागते काय भरा लागते. काय रे तुला काय एवढी मदत नाही करू शकत काय मी. जेव्हा तुझे चांगले दिवस येतील तेव्हा माही मदत करून देजो. ठीक आहे ना दादा. आता भावामध्ये एवढा विचार करायला लागते काय. नाही रे दादा बरोबर आहे तुझ. मग पीक पाणी व्यवस्थित आलं की मग मी करून घेईन. अरे ते शेतात बोरच करजो ना. ठीक आहे ना.